गोंदवलेकर नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला. नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार. आता नाही रामा वाचून दुजा ठाव. चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले. म्हणून असावी सावधान वृत्ती. अखंड राखावी भगवंताची स्मृती. भगवंतासी अनन्य होता. दुःखाची नाही तेथे वार्ता. अभिमान वृत्ती सोडावी वरी. त्यास घडे रामसेवा खरी. सरे मीपणाची उरी. ब्रह्मरूप दिसे चराचरी. म्हणून ज्याने जन्माला घातले, ज्याने आजवर रक्षण केले, तो माझा धनी. हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती. रामाचे व्हावे आपण, राम जोडावा आपण. हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण. म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता. धन्य त्याची माता पिता. प्रपंच तसा परमात्म्यापासून. हे असे अलंकार सौभाग्य वाचून. अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले. पैसे रामाविण राहणे आहे खरे. ऐहिक आणि परमार्थिक न जाणावे. एकाहून एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख. रामा वाचून नाही देख. म्हणून शुद्ध असावे आचरण. तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण. हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. रामचरणावर ठेवावा विश्वास. हेच परमार्थाचे भांडवल खास. ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण. हीच परमार्थाची खरी शिकवण. माझे हित भगवंताचे हाती. हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती. राम करता ही असावी भावना. तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा. भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकू न देई. परमात्म्याचे राखणे अनुसंधान. हाच परमात्म्याचा मुख्य मार्ग जाण. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती. चित्ती असावा एक रघुपती. प्रयत्न करणे आपल्या हाती. यश देणे भगवंताच्या हाती. प्रयत्नांना न पाहावे पुढे मागे. परी परमात्मा उभा आहे मागे. ही ठेवावी जाणीव मनामध्ये. प्रपंचात दक्षतेने वागत जावे. धीर सोडू नये. भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे. सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी. ऐसे जैसे करी जननी जाणा तैसे वागावे आपण. काय गुंतवावी प्रपंचात. मन असावे रघुनाथात. नीतिधर्माचे आचरण. पवित्र असावे अंतःकरण. त्यात कर्तव्याची जोड पूर्ण. त्या सर्वात राखता आले अनुसंधान. तर याविन दुजा परमार्थ नाही जाण. व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला. तो व्यवहार दुःखच देता झाला.